काय झालं काय? काय नाही, 2013 पासून सगळी वाटच लागली आहे. ती KB बँक, आमदार रवींद्र चव्हाण, त्याचा भाऊ वगैरे सगळे त्रास द्यायलाच लागले पैशाच्या मागे. काय बोलत नाही, काय करत नाही. त्यांचा काय संबंध तुझ्याशी? काय नाही, 2013ला मी जागा घेतलेली खंबालपाड्याची. हां. तर त्या जागेच्या संदर्भात मी 2.5 कोटी रुपये संकेतकडनं घेतले होते. कोण संकेत? आमदाराचा भाऊ. अच्छा. तर त्याने त्याच्या आधीच माझ्याकडनं 40,000 फूट माल लिहून घेतला, कुठलेही पैसे न दाखवता. 40,000 फूट कुठचा माल लिहून घेतला? खंबालपाड्याचा. कोणाचा प्लॉट आहे तो? प्लॉट मी घेतलेला आणि रजिस्ट्रेशनवर त्याने 40,000 फूट एरिया फक्त लिहून घेतला. काही केलं नाही त्याच्यावर, काय नाही. आणि आता जी लिटिगेशन झाली आहे ती लिटिगेशनला पण तो फेस होत नाही, काही होत नाही. आणि दम देतो की तू प्लॉटमधून बाहेर पड, हे कर. आमदार नुसते मागे लागले, मध्ये ते पैसे दे करून चाललेले आहेत त्यांचं. परत माझ्या गाड्या त्यांनी तिन्ही घेऊन टाकलेल्या आहेत. त्या गाड्या पण माझ्या देत नाही आहे परत, त्याचे EMI भरत नाही. ज्या ओनरचा आहे, ज्या मालकाचा, हां, त्या मालकाशी ॲग्रीमेंट कोणी केलं? रवींद्र चव्हाण आमदारने केलंय का तू केलं? नाही, ॲग्रीमेंट मीच स्वतः केलेलं आहे त्या मालकाशी. ते काय ॲग्रीमेंट रजिस्टर केलंय का? रजिस्टर केलेलं आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट राईट तुमच्याकडे? माझ्याकडेच आहे पूर्ण डेव्हलपमेंट राईट. मग आमदार कसा काय घुसतो मध्ये? आमदार त्याच्या भावाचं नाव आहे ना टाकलेलं. त्या काय म्हणून टाकलंय? नाही, तो फक्त कंपनीचं नाव म्हणून टाकलेलं आहे त्यांनी. बाकी काही पर्सेंटेज नाही, काही लिहिलेलं नाही. म्हणजे ते ॲग्रीमेंट मग केलंच कसं? ज्याच्यामध्ये तुम्ही काय पैसे घेतले का त्याच्याकडून? मी काही पैसे घेतलेच नव्हते त्याच्याकडनं. हां. आणि त्यांनी जबरदस्ती नाव टाकायला लावलं की मी तुला पैसे देतो म्हणून. ॲग्रीमेंट रजिस्टर केलं? ॲग्रीमेंट रजिस्टर केलं. आता म्हणतो काय 2.5 कोटी दे, तू मग अशी बोलला ते? 2.5 कोटी दे. हाच म्हणतोय का तू? हां, तो हाच म्हणतो. म्हणजे तू येता काय बोलला मला समजत नव्हतं. अच्छा, म्हणजे 2.5 कोटी न देता 2.5 कोटी टाकले असं म्हणतो? टाकले. ॲग्रीमेंटमध्ये काय व्हॅल्यू नाही? व्हॅल्यू नाही. ॲग्रीमेंटमध्ये कन्सिडरेशन टाकलेलंच नाही. डायरेक्ट 40,000 फूट लिहून घेतले माझ्याकडे. आणि आता परवाच्या दिवशी एक पार्टी आणली आणि सांगतो तू विड्रॉ हो, काय असेल ते सेटलमेंट करू. दुसऱ्याशी पण मला कोणाशी सेटलमेंट करायला देत नाही आणि दम देतो. म्हणजे माझ्याशिवाय रवींद्र चव्हाणशिवाय ही प्रॉपर्टी होऊच शकणार नाही म्हणजे. रवींद्र चव्हाणला काय एवढी तू पोलीस कंप्लेंट देऊ शकतो? तिथे पण त्यांनी सांगून ठेवलं ना पोलीस स्टेशनला हां काय की ह्याची कंप्लेंट घ्यायची नाही म्हणून. त्यामुळे तिथे पण कंप्लेंट घेत नाही. त्याच्यात संजय गरत पण त्याच्याबरोबर आहे. तो ते उपायुक्त आहे, त्याला सांगून ठेवलं. माझे उपायुक्त नाही, कॉर्पोरेशनचा उपायुक्त आहे. तो पैसे मागायला लागला. नाही तर आई बंगल्याच्या प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये पार्टनरशिप दे, नाही तर पैसे तरी दे. आई बंगला कोणाचा? तो तिकडे मी प्रॉपर्टी घेतलेली आई बंगल्याच्या इकडची. त्या प्रॉपर्टी संदर्भात तो माझ्याशी पार्टनरशिप मागतोय. पार्टनरशिप दे, नाही तर पैसे दे. स्वतः रवींद्र चव्हाण मागतो? नाही, संजय गरत. अच्छा. पण आता एवढा हैराण झालं की असं वाटतं की ते सूरज फार्मा सगळं करून टाकायचं. आणि चिठ्ठी लिहूनच ठेवलेली आहे सगळ्यांची की यांनी किती पैसे घेतले आणि किती त्रास द्यायला लागलेत म्हणून. दुसरं काय तर माझ्याकडे पर्यायच उरलेलं नाही याच्यात. समजा आपण पोलीस कमिशनरला मी तुझ्यावर आलो आणि लेटर दिलं, तर हा काय रवींद्र चव्हाण काय पोलीस कमिशनरपेक्षा वरती आहे? नाही, तो मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगतो रवींद्र चव्हाणला कोण ओळखत नाही अजून. रवींद्र चव्हाणने एकदा नाही म्हटलं तर ती गोष्ट नाही होणार. मग तू कोणाकडे जा, काही कर. मुख्यमंत्र्यांकडे मी सगळं करून आणू शकतो. आणि मग मला सांगतो तुला ह्या केसमध्ये अडकीन, त्या केसमध्ये अडकीन. ब्लॅकमेलिंग चालू आहे. तुम्ही एक काम करू शकता का? मला ते तुमचं सगळं रायटिंगमध्ये देऊन तुम्ही तुमच्या भाषेत लिहा आणि आपण बघूया कोणाला द्यायचं ते. पण तुम्हाला भीती वाटते काय तर मग देऊ नका. भीती वाटते म्हणजे जीवाला भीती वाटते, पण द्यायला मी तयार आहे. आता सगळं जे काय असेल त्याला मी सगळ्याला फेस करायची तयारी ठेवूनच सगळं आता करायचं चाललेलं आहे माझा विचार. संजय गरत आणि रवींद्र चव्हाण हे दोघे मित्र. अच्छा. आणि रवींद्र चव्हाण जे सांगतो तेच संजय गरत करतो. संजय गरतच्या अंडर इलिगल कन्स्ट्रक्शन वगैरे आहेत का? सगळे चालू आहेत ना, 2013 पासून चालूच आहेत. त्याला तो कोणाला कोणी कंप्लेंट नाही दिली आजपर्यंत? नाही ना, कोण द्यायलाच तयार होत नाही. कंप्लेंट दिली तर तो लगेच फाईल मागवतो आणि इलिगलमध्ये आहे म्हणून दाखवून हे करतो. 1 मिनिट, फोन आला. हां घे. हॅलो, मी ह्याच्याशी बोलतोय केतन तिरोडकरशी. नंतर करतो कॉल. हां, मी तुम्हाला तो ऑफहँड काय बोलू, जीवाला तुमच्या धोका आहे. पण BJPमध्ये राहून MLA राहून हा माणूस ठीक आहे. आपण एक काम करूया, तुम्ही पुढच्या आठवड्यात माझ्याशी ह्याच गोष्टी लिखाण करून आणा. आपण बघूया काय करायचं. चालेल, ठीक आहे.
पण तो प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्याची धमकी देतो ना. धमकी देणारा माणूस ॲक्च्युली मुख्यमंत्री या टचमध्ये पण नसतो, असा माझा अनुभव आहे. सध्याचे मुख्यमंत्री आणि याच्या आधीचा जो पृथ्वीराज बाबा होता, हे दोघे या अशा लोकांना उभे करत नाही, स्वतःच्या पक्षाचे असून या विरोधी पक्षाचे. कॉन्फिडन्स आहे. पण सध्या तुम्ही घरी राहत नाही का त्या भीतीमुळे? भीतीमुळे घरी राहतच नाहीये मी. इकडे पळ तिकडे पळ, ऑफिसमध्ये पण जात नाहीये. आले की माझ्या मागोमाग असतात. आणि परत कन्स्ट्रक्शन तुम्ही सुरू केलं तर काय परिणाम होतील? कन्स्ट्रक्शन प्लॉटवर गेलं की मला मारायला येतील, धावायला येतील. ज्या फॅमिलीने तुमच्याशी ॲग्रीमेंट केलं ती फॅमिली सुद्धा पुढे जाऊ शकत कापून टाकणार म्हणून सरळ सांगतो ना त्या फॅमिलीला आणि तुम्हाला. हां ठीक आहे, भेटूया आपण परत. डोंट वरी. काहीतरी मार्ग काढून द्या, म्हणजे ह्याच्यातून मी मोकळा होऊन जाईल. आणि प्रॉपर्टी कोणाला विकायला दिली तरी देत नाही आहे विकायला. तो माझ्याशिवाय व्यवहार मी कोणाला करायला देणार नाही आणि ती प्रॉपर्टी पण करायला देणार नाही कोणाशी.